पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून हक्कभंग। अनुराग ठाकूर यांच्या भाषणातून वगळलेला भाग ट्विटरवरती टाकला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचा हक्कभंग प्रस्ताव। राहुल गांधी उद्या वायनाडला जाणार, वायनाडला जाऊन परिस्थितीचा घेणार आढावा। यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती। प्रीती सुदान सध्या केंद्रीय आरोग्य सचिव तर 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी। साताऱ्यामध्ये मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा, बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीचीही गळफास घेऊन आत्महत्या। आरोपी मैत्रिणीला अटक। या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू। डोंबिवलीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते लोकमान्य टिळक चौक या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण। कल्याणमधील नांदिवली रोड, पत्री पूल आणि वाणी विद्यालयाच्या समोर रस्त्यावरही खड्डे। खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण। ठाणे घोडबंदर मार्गावरती 3 महिन्यात 12 अपघात, 2 जणांचा मृत्यू। महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरती निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान। ऊसाच्या पिकामध्ये साचलं पाणी। नुकसानाचे पंचनामे करून तातडीने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। महाबळेश्वरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस। महाडकरांना सावधानतेचा इशारा। सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ। किनारपट्टीवरील नागरिकांना सावधानतेचा इशारा। गोंदियाच्या खामखुरा येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट। घरातील जीवनावश्यक वस्तूंसह 41,000 रुपयांची रोख रक्कम जळून झाली खाक। मुंबई विमानतळावरील एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये साप आढळल्यानं खळबळ। कर्मचाऱ्यांमध्ये घबराट। विमानतळ पोलिसांच्या वनविभाग प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सापाला पकडण्यात यश। वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणावरून प्रवासी आणि वेटर भिडले। हावडावरून रांचीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये व्हेज जेवणाच्या ऐवजी नॉनव्हेज जेवण दिल्यानं प्रवाशांकडून वेटरला मारहाण। इतर प्रवाशांच्या मदतीनं वाद निवळला। भारताचा स्वप्नील कुसळे 50 मीटर्स रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र। 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या प्राथमिक फेरीमध्ये 590 गुणांसह 7व्या क्रमांकावर। स्वप्नील कुसळे मूळचा कोल्हापूरचा। रोहन बोपण्णानं केली निवृत्तीची घोषणा। पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीमध्ये झालेल्या पराभवानंतर बोपण्णाकडून निवृत्तीची घोषणा। हमासचा प्रमुख नेता इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये खात्मा झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।